प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेमपूर्वक शुभेच्छा. कसे आहात? तुम्ही म्हणता का आम्ही चांगले आहोत आणि आनंदी आहोत? पर ते पुरेसे नाही. तुम्ही मेहनती असणे आवश्यक आहे. प्रभू म्हणतो, माझ्या मुलांनो, मेहनती व्हा. मी काय सांगतोय याचा तुम्हाला आश्चर्य वाटतं का? पहा, आज जगात काय घडतं. हा शेवटचा काळ आहे. प्रभूचे आगमन जवळ आले आहे. एका बाजूला युद्धे आणि युद्धांची बातमी आहे. दुसऱ्या बाजूला दुष्काळ पसरले आहेत. एका बाजूला साथीचे रोग हल्ला करत आहेत. दुसऱ्या बाजूला नैसर्गिक आपत्ती, पूर, ज्वालामुखीचा उद्रेक इत्यादींमुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस होत आहे. अशा अनेक नैसर्गिक आपत्ती आहेत. अपघात, विमान अपघात आणि इतर अपघात, मृत्यू आणि रक्तपात वाढत आहेत. हे असं का घडतं असं तुम्ही विचाराल का? शेवटचा काळ असाच असेल. अशा वाईट गोष्टी जगात वाढतील. बायबलमध्ये जे सांगितलं आहे ते पूर्ण होत आहे. आपण काय करायला हवं याबद्दल प्रभू काय म्हणतो? रोमकरांस पत्र 12 वचन 11. आस्थेविषयी मंद असू नका, आत्म्यात उत्सुक असा, प्रभूची सेवा करा. तो 3 गोष्टी सांगतो. एक म्हणजे तुम्ही मागे राहू नका, तर मेहनती व्हा. का विचारता? कारण तुमचा विरोधक सैतान गर्जनाया सिंहासारखा हिंडतो, कोणाला द्यावे हे शोधतो. सैतान हा एक दुष्ट आत्मा आहे जो आध्यात्मिक जगात लपून वावरतो आणि कृती करतो. तो वाईट करण्यासाठी, देवाच्या मुलांवर हल्ला करण्यासाठी आणि त्यांना पाडण्यासाठी अनेक गोष्टी करत राहतो. म्हणून तुम्ही तुमच्या शत्रूपासून सावध राहायला हवं. तो खोटी शिकवणं आणेल. तो खोट बोलेल आणि तुम्हाला ते पटवून देईल. तो शास्त्र घेईल, त्याचा चुकीचा अर्थ लावेल आणि तुम्हाला ते पटवून देईल. बायबल असंच सांगतं. हे सगळं मान्य करण्यात तुम्ही मागे राहू नका, तर मेहनती व्हा. तुम्ही तपासलं पाहिजे की प्रभूने असं सांगितलं आहे का, तो या कारणासाठी बोलला आहे का, आणि शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फक्त एवढंच नाही, तर तुम्ही आत्म्यात उत्साही असलं पाहिजे. तुमच्यापैकी ज्यांनी पवित्र आत्मा प्राप्त केला आहे, आत्म्यात उत्साही राहावं. ज्यांनी अजून पवित्र आत्मा प्राप्त केलेला नाही, त्यांनी आपल्या आयुष्यात पवित्र आत्म्याची ज्वाला मिळवली पाहिजे. जर तुम्ही उत्साही असाल तर कोणतेही वाईट तुम्हाला स्पर्श करणार नाही. सैतान फक्त गर्जनाया सिंहासारखा फिरतो. तुम्हाला माहित आहे का सिंहाला कशाची भीती वाटते? आगीची. जंगली प्राण्यांना आगीची भीती वाटते. म्हणूनच इस्टेटवर काम करणारे लोक रात्री प्रवास करताना हातात अग्नीचे मशाल घेऊन जातात. प्राण्यांना आगीची भीती वाटते. जेव्हा पवित्र आत्म्याची ज्वाला तुमच्यात पेटते, तेव्हा सैतान तुम्हाला घाबरतो. तो दूर उभा राहील. म्हणूनच प्रभू म्हणतो, आत्म्यात उत्साही राहा. तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा आणि दररोज प्रार्थना करा. म्हणूनच सकाळी उठताच तुम्ही बायबल वाचले पाहिजे आणि आत्म्याने परिपूर्ण होऊन प्रार्थना केली पाहिजे. कारण तुम्हाला माहित नाही की सैतान कधी, कुठे आणि कोणत्या वेळी तुमच्यावर हल्ला करेल. जर तुम्हाला त्याच्यावर मात करायची असेल तर तुम्ही आत्म्यात उत्साही असले पाहिजे. तिसरं म्हणजे प्रभूची सेवा करा. काहीतरी सेवा करा. तुम्ही असं म्हणू नका की देवाचे सेवक आहेतच की त्यासाठी. तुम्ही लोक आहातच ना. तुम्ही मंत्रालय करू शकता. मी बँकेत कंपनीत काम करतो, व्यवसाय करतो. मी तुम्हाला पाठिंबा देईन नाही, एवढं पुरेसं नाही. तुम्ही देखील प्रार्थना केली पाहिजे आणि इतरांना येशूविषयी सांगितलं पाहिजे. प्रभूची सेवा करणं म्हणजे असं नाही की तुम्ही स्टेजवर जाऊन उपदेश केला पाहिजे. त्याऐवजी येशू तुमच्यावर प्रेम करतो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन, हे सांगू शकत नाही का? तुम्ही तुमच्या सहकार्यांना किंवा आज भेटणाऱ्या कोणालाही विचारू शकता, तुम्ही ठीक आहात का? येशू तुमच्यावर प्रेम करतो. फक्त येशूचं नाव सांगा. जर त्यांना येशूविषयी जाणून घ्यायचं असेल तर त्यांना एक ट्रॅक्स द्या. फक्त एखाद्या व्यक्तीला एक ट्रॅक्स द्या. तुम्ही अशा प्रकारे प्रभूची सेवा करू शकता. जेव्हा तुम्ही प्रभूची सेवा करता तेव्हा प्रभू आनंदित होतो आणि तो तुमचं रक्षण करतो व आशीर्वाद देतो. तुम्ही प्रभूला सांगणार का, प्रभू मला मागे राहू देऊ नकोस, पण नेहमी तत्पर राहू दे, मला आत्म्यात उत्साही राहू दे, मला पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊ दे, मला तुझी सेवा करू दे, इतरांना तुझ्याबद्दल सांगण्यासाठी मला कृपा दे.
माझा भीती आणि लाज दूर कर. इतरांना तुझी घोषणा करण्यासाठी मला कृपा दे. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.